मित्रांनो नमस्कार। आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत की आपण जेव्हा आपण हायवेवरती गाडी चालवतो, असा 3 लेनचा रस्ता असतो ना, त्यावेळी आपण 3 लेन हायवेवरती गाडी कशी चालवायची, तर त्याच्याबद्दल थोडंसं आज बोलणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जेव्हा आपण अशा मोठ्या रोडवरती गाडी चालवतो तेव्हा सर्वात जास्त जर काळजी घ्यायची आहे तर आपल्याला ज्यावेळेस लेन चेंज करायची आहे आणि समोरच्या गाडीत आणि आपल्या गाडीमध्ये किती अंतर ठेवायचं आहे याच्याविषयी आपण बोलणार आहोत। तर इथं बघा आपण कसं ओव्हरटेक केलंय की समोर चालणारा टेम्पो आहे, तर कसं आपल्या इथं जास्त करून हेवी व्हेकलला आपण दोष देत बसतो, पण आपण काय केलं पाहिजे हे कधीही कोणीही आणि बोलणार नाही आहे, फक्त आपण समोरच्याला दोष देत बसतो। आता एवढी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये जर आपण अशा प्रकारे जर समजा इतरांना दोष देत बसलो तर आपला दिवस पुरणार नाही आहे, पूर्ण दोष देण्यातच जाईल। फक्त माझं म्हणणं काय मित्रांनो की आपण स्वतःनं काय करायचं, आता इथं मी बघा अंतर सोडून पाठीमागे पाहून आणि ओव्हरटेक करण्याची पद्धत माझी बघा तुम्ही। आता इथं ओव्हरटेक दुसरं कोणी असतं तर पुढे जाऊन जे आपण म्हणतो ना पुश करून जे ओव्हरटेक असतं ते केलं असतं, पण मी ते न करता थोडंसं आपली स्पीड कमी केली, लेफ्ट साईडच्या लेनला क्लिअर केलं की कोणी आहे की नाही या गाडीच्या मागे, आणि त्याच्यानंतर त्यांच्या पाठीमागे जाऊन मी ओव्हरटेक केलं आहे। तर ओव्हरटेक करण्याची हीच पद्धत असते मित्रांनो। आपल्या इथं कसं करतात की लोक पुश करून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात। आता पाहू शकतो आपण भाऊला ओव्हरटेक करून पुढे पण गेलो त्या। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आता काय कधी कधी हे चुकीचं म्हणतो आपण, पण जर तुम्ही पाहून जर 3 लेनमध्ये, आता मी कसं गेलोय बघा तुम्ही, आणि माझी नजर किती दूरपर्यंत असू शकते या गाडीच्या पुढं मी अगोदर पाहिलं की गाड्या किती आतमध्ये आहेत, फर्स्ट सेकंड लेनमध्ये मोठ्या गाड्या स्लो आहेत, तर आपण तिसऱ्या नंबरच्या जे की लेफ्ट साईडची पूर्ण लेन आहे त्याच्यामध्ये गेलोत। काही जण म्हणतील की चुकीचं आहे आणि चुकीचंच आहे, जर तुम्ही पूर्ण पाहून जर नाही जाणार तसं। आता मी पूर्ण अंतर ठेवून आणि पूर्ण विश्वासानं, म्हणजे जेवढं पाठीमागं पाहायचं की पाठीमागून कोण एकदम फास्ट येत नाही ना, कोणाची स्पीड जास्त नाही आहे, या गोष्टी सर्व पाहून आपल्याला असं लेन चेंज करायची आहे। जर शक्यतो टाळा, जर अनुभव चांगला असेल तर तुम्ही करू शकता असं, त्याच्यातून पण फक्त अनुभव नाही आहे तर तुम्ही रोडवरची सिच्युएशन पाहून पण त्या गोष्टी करू शकता। आता इथं पण पाहू शकता मी परत फर्स्ट लेनला जातोय, पण मी पूर्ण क्लिअर केलंय की माझ्या पाठीमागं कोणी नाही आहे, या गोष्टी पूर्ण क्लिअर करूनच मी परत फर्स्ट लेनमध्ये आलोय। तर असं आपण गाडी चालवू शकतो मित्रांनो। जर याच्यात जर काही चूक वाटली तर मला कमेंट करा, जर व्यवस्थित वाटला व्हिडिओ तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा मित्रांनो।